हे 350 वर्षापूर्वी लिहू शकत होते, म्हणजे ते सुशिक्षित होते. आपण सर्वांनी विविध क्षेत्रामध्ये प्रगती साधून आपला व समाजाचा विकास साधावा. जय संताजी. समाज मित्रा, जय संताजी. मी तुझा साथी संगती दर महिन्याला न बोलवता सुद्धा हक्काने तुझ्या घरी येणार. मी तसं म्हटलं तर समाजवादी चळवळीतील एक चळवळ्या कार्यकर्ता, राष्ट्रसेवा दल, बांगलादेश मुक्ती संग्राम समितीचा लढा, आणीबाणी विरुद्धचा लढा यामध्ये इराणीने भाग घेतलेला. पण गेली 23 वर्ष केली समाजसेवक हे समाजाचं जे अग्रगण्य मासिक आहे त्या मासिकाच्या माध्यमातून त्याच्या प्रधान संपादक पदाची जबाबदारी संपत आहे. तेली समाजाचं प्रबोधन आणि तेली समाजाचा विकास हा एकच ध्यास घेऊन त्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा अशा प्रकारचा मी एक सामान्य कार्यकर्ता. मला तेली समाजाचा जरूर अभिमान आहे. कारण असं आहे की भारतीय समाज हा जात या मूलभूत कल्पनेवर आधारलेला आहे. जातीला सोडून भारतीय समाजाचा विचारच मुळे करता येत नाही. जात नाही ती जात, ती जन्मताच माणसाला चिकटते आणि मेल्यानंतरही त्याला सोडून जात नाही, तिलाच जात असं म्हणतात. तेव्हा आपल्या जातीचा सार्थाभिमान प्रत्येकाला असायला पाहिजे. आम्ही जसं म्हणतो की समाज परिवर्तनाचा लढा जर यशस्वी करायचा असेल तर प्रत्येक जातीने आपला इतिहास नोंदवला पाहिजे. एवढंच नाही तर आपले जे मान सन्मान आहे त्या मान सन्मानाचा मागोवा घेतला पाहिजे. ती प्रतीकं जपली पाहिजे आणि पुन्हा पुन्हा ती लोकांपुढे आणली पाहिजे. आणि तेली समाजाचा इतिहास तर इतका महान आहे की इतिहासाच्या पानापानावर तेल्यांच्या त्यागाची, तेल्यांच्या शौर्याची, तेल्यांच्या देशप्रेमाची आणि तेली समाजाने इतर समाजासाठी सुद्धा केलेल्या कार्याची इतकी मोठी महती आहे की इतिहासाची सोनेरी पानं तेल्याच्या तेजाने त्या ठिकाणी झळाळून उठलेली आपल्याला दिसतात. अगदी प्राचीन काळापासून जरी आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की रामायणामध्ये ब्राह्मणाव्यतिरिक्त स्वतःचा आश्रम स्थापून वेदमंत्राचा घोष करणारा आणि ब्राह्मणाच्या रोषाला पात्र झालेला असा शंभूकृष्ण तेलीच होता. महाभारतामध्ये ज्यावेळेला पांडवांना लाक्षागृहात त्या ठिकाणी अडकवण्यात आलं अशा वेळेला विदुराच्या सल्ल्यावरून त्या ठिकाणी पांडवाला भुयार म्हणून वाचवणारा एक तेलीच होता. एवढंच नाही तर भगवान गोरखनाथ जे आहेत नवनाथापैकी महान संत, त्यांची आई सुद्धा तेलीच होती असं त्या ठिकाणी सांगितलं. तो जाऊ दे, पण प्राचीन काळापासून या भारतीय समाजाचा जो ज्ञात इतिहास आहे या इतिहासामध्ये सुद्धा पानोपानी तेली समाजच आपल्याला आढळतो. नालंदा विद्यापीठाचे जे अवशेष काढले त्या अवशेषामध्ये असं ते भव्य तेली भांडार आणि त्या तेली भांडारामध्ये बसवलेली गौतम बुद्धाची मूर्ती अजूनही आमच्या जुन्या इतिहासाची साक्ष देत असते. जुन्या काळामध्ये इतकी त्या ठिकाणी तेल्यांची प्रसिद्धी होती की बिहार हा जो प्रांत आहे, जुन्या काळी त्याला मगध राज्य असं म्हणत असत, की त्या बिहारविषयी असं सांगितलं जातं की तेली ताल और विहार, तेली लोक, ताल म्हणजे तलाव किंवा सरोवर आणि त्या ठिकाणी असलेले बौद्ध लोकांचे जे मठ ज्यांना विहार असं म्हणतात, तेली ताल और विहार इनका बना विहार. तर अशा प्रकारे तेल्यांना सगळ्या ठिकाणी आपलं स्वतःचं वेगळं असं आगळं असं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलं होतं. आणि आपल्याला असं माहिती आहे की या जगातला पहिला सावकार सुद्धा तेलीच आहे. तेलांना उत्तर भारतामध्ये साऊ असंच म्हटलं जातं, पण तेल्याची सावकारकी ही इतरांच्या माना मुरगळण्यासाठी, लोकांना नाडण्यासाठी नव्हती, तर अडीअडचणीत असलेल्या दीनदुबळ्याला मदत करण्यासाठी. आणि याचं एकच उदाहरण मी असं सांगेन की ज्या वेळेला हळदीघाटच्या लढाईमध्ये अकबराने राणा प्रतापाचा दणदणीत पराभव केला आणि राणा प्रतापाला आरवली पर्वतात पळून जावं लागलं, त्याच्या स्वकीयानं राजपुतांनी तिची साथ सोडली, त्यावेळेला भिल्लाची सेना उभारून त्यानं पुन्हा अकबराशी लढण्याचा विचार केला, पण त्यावेळेला पैसे नव्हते. अशा वेळेला पैशाशिवाय जगातल्या सगळ्या गोष्टी व्यर्थ असतात हे राणा प्रतापाला पटलं आणि ज्या काळाच्या दमडीला आजच्या रुपयापेक्षा जास्त किंमत होती अशा काळी त्या ठिकाणी एक मनुष्य उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की राजा तुझी अडचण मी ओळखली आहे आणि तुला मदत करण्यासाठीच मी आलेलो आहे. आणि त्यावेळेला त्या माणसाने आपली स्वतःची सर्व संपत्ती 1.5 कोटी रुपये त्या काळातले हे राणा प्रतापाला दिले. त्याच्यातून भिल्लाची सेना उभी राहिली आणि उदयपूरचं राज्य सुद्धा स्थापन झालं. हा इतिहास पुरुष आपण भामाशाह म्हणून ओळखतो, तो खरोखर भामासाऊ होता. उत्तर प्रदेशामध्ये बरेली नावाचा जिल्हा आहे आणि तेलांचं वैशिष्ट्य असं ते जसे साऊ सावकार होते तसे जुन्या काळी न्यायालय किंवा कोर्ट नव्हते.
गावातल्या खाजगी दलाली वाद विवाद सोडवण्यासाठी गावाचं पंचमंडळ असेल आणि या पंचमंडळाचा जो मुख्य असेल, सरपंच असेल, तो तेलीच असेल. आणि म्हणून तेलाला त्या काळात न्यायाधीश या अर्थी चौधरी असं सुद्धा म्हटलं जात होतं. आणि अशा प्रकारे त्या काळी बरेली जिल्ह्यामध्ये अनेक गावची मुख्य जी होती ती तेली होती. अकबराला ज्यावेळेला ही वार्ता कळाली त्यावेळेला अकबराच्या अंगाचा तिळपापड झाला आणि त्यासाठी त्याने आदेश दिला की बरेली जिल्ह्यातले जेवढे म्हणून तेली मुखी आहे त्यांची मूर्ती उडून टाका. हजारो तेल्याने बलिदान केलं म्हणून भारताचा इतिहास जिवंत राहिलेला आहे. त्या भारताच्या इतिहासामध्ये तेल्याचे स्वाभिमानाचेच नव्हे तर तेल्याच्या योगदानाचे प्रचंड प्रसंग आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्याला दररोज त्या काळातलं 1.5 मन म्हणजे 60 शेर तेल पुरवणारा कोल्हापूरचा तेली होता. एवढंच नाही तर ज्यावेळेला अफजल खानाने शिवाजी महाराजांवर स्वारी केली आणि तो तुळजापूरपर्यंत आला त्यावेळेला तुळजापूरची शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी भवानी देवीचं मंदिर तो भ्रष्ट करणार शिवाजी महाराजांना प्रतापगडावर खूप चिंता लागून पडली होती. आणि नंतर वार्ता आली की त्यांनी मंदिर तर फोडलं पण भवानी मातेची जी मूर्ती होती ती जात्यामध्ये भरडून तिचं पीठ केलं. शिवाजी महाराज रागाने लालबुंद झाले होते. अशा वेळेला टाप घोडा टाकीत त्या ठिकाणी एक मनुष्य शिवाजी महाराजांना येऊन सांगतो की महाराज काळजी करू नका, तुमची देवी भवानी तेल्यांनी सुखरूपपणे वाचून ती नगरला आणलेली आहे. कारण ज्या वेळेला अफजल खान ते मंदिर तोडणार होता त्याच्या आदल्याच दिवशी तेली समाजाचे बाळाभाऊ देवकर त्यांना भगत असंही म्हटलं जातं यांनी तिथल्या पुजाऱ्याच्या संगतीनं मंदिरातली जी मुख्य देवीची मूर्ती होती ती काढून घेतली होती आणि बनावट मूर्ती तिथे ठेवली होती आणि एका पालखीत घालून ती मूर्ती त्यांनी नगरजवळ जे बुरान नगर आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी पळत आणली होती. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी महाराजांचे जे मूळ दैवत आहे ते सातारा जिल्ह्यातल्या शिखर शिंगणापूरचं शंभू महादेव आहे. या शंभू महादेवाच्या नावावरूनच त्यांचं नाव शिवाजी म्हणजे शंकराचं ठेवलेलं होतं. अशा या शंभू महादेवाला आपला भुत्या तेली नात्यापोत्याचा हा अंगावर कावड घेऊन आणि कावडीमध्ये नदीचं पाणी घेऊन दर त्या ठिकाणी शिवरात्रीला स्नान घालायला जात असे आणि मुंगी घाटातून जिथे मुंग्याच्या पावलाने चालावं लागतं अशा परिस्थितीत भुत्या तेल्याच्या कावडीतला पाण्याचा थेंब सुद्धा सांडत नव्हता. आणि म्हणून अजूनही ज्या वेळेला भगवान शंकराला शंभू महादेवाला शिवरात्रीच्या वेळेला आंघोळ घातली जाते त्याला भुत्या तेल्याची कावड असंच त्या ठिकाणी म्हटलं जातं. एवढंच नव्हे तर आपल्याला असं त्या ठिकाणी दिसून येतं की ह्या तिन्ही समाजानं केवळ वीरपुरुषच दिले असं नाही तर महान संत दिले. संताजीचा इतिहास तर जगत ख्यातच आहे. पण संताजींच्या पूर्वी नामदेव ज्ञानेश्वर होऊन गेले. देवांचे गुरु विसोबा खेचर जसे प्रसिद्ध आहे तसे नामदेवांच्या अगोदर पंजाबमध्ये गेलेले नामदेवाचे दोहे जे आहेत ते पंजाबमध्ये शिखाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये पण त्याच्या जोडीला एका महाराष्ट्रीयन संताचे दोहे त्याच्यामध्ये. त्या महाराष्ट्रीय संताचं नाव आहे भाई जोगा परमानंद आणि हा भाई जोगा परमानंद हा 12व्या शतकात बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातला तालुका आहे त्या ठिकाणी होऊन गेलेला तेली संत होता आणि हा त्या काळात उत्तर हिंदुस्थानचा प्रवास सुद्धा करून आलेला. आणि संताजी महाराजांची कहाणी जी आहे ती कहाणी तर जगदविख्यात आहे आणि आम्ही तर नेहमी असं म्हणत वाचतो की होता संताजी सखा म्हणून वाचली गाथा आणि कळला तुका. नोबेल पारितोषिकाच्या तोडीचं साहित्य निर्माण करणारा तुकाराम हा केवळ संताजीमुळे जिवंत राहिलेला. नाहीतर रामेश्वर भटानी आणि अंबाजी गोसाव्यांनी त्यांची जी गाथा होती तिला दगड बांधून ती इंद्रायणी याच्यामध्ये डोहामध्ये कधीच त्या ठिकाणी बुडवून टाकली होती. तर अशा प्रकारे ह्या तेली समाजानं ह्या समाजासाठी खूप काही केलेलं आहे. आणि तेली समाजाने आपल्याला बाबू जयशंकर प्रसादांसारखे हिंदी साहित्याचे नवनिर्माते ते दिलेले आहे. आणि एक लक्षात घ्या की मेघनाथ साहा नावाचा एक महान शास्त्रज्ञ बंगालमध्ये होऊन गेला की ज्याची मैत्री करण्यासाठी गेल्या 1000 वर्षातला महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला होता. त्यांनी 1933 साली साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स स्थापन केलं नसतं तर 1998 साली भारताने पोखरण या ठिकाणी जो हायड्रोजन बॉम्ब फोडला ह्या हायड्रोजन बॉम्बसाठी लागणारं लिथियम कधीच मिळालं नसतं आणि भारताची कधीच प्रगती झाली नसती. तर अशा पद्धतीनं तेली समाजानं प्रत्येक ठिकाणी आपलं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि असं करीत असताना अगदी अलीकडचं कारगिल युद्ध ज्यावेळी घेतलं तेव्हा पाकिस्तानी सैन्य हिवाळ्यामध्ये कारगिलच्या डोंगरावर जाऊन बसलं होतं आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर भारतीय सेना ज्यावेळेला तिथे गेली त्यावेळेला डोंगरावर जाणारी भारतीय सेना ही पाकिस्तानच्या माऱ्याला त्या ठिकाणी बळी पडत होती. अशा वेळेला तोफा बसवलेले हेलिकॉप्टरमधून हेलिकॉप्टर गनशिपमधून
पाकिस्तानी सैन्यावर मारा करणारं जे पहिलं हेलिकॉप्टर भारताचं गेलं ते द्रास भागामध्ये जे होतं तेव्हा पाकिस्तानावर पहिली गोळी झाडणारा जो होता तो सुद्धा आपल्या तेल्याचा सार्जंट राजकिशोर साऊच होता. दुर्दैवाने त्यांनी बरेच पाकिस्तानी सैनिक ठार मारले, पण शेवटी पाकिस्तानाने फेकलेले जे रॉकेट आहे ते लागून हेलिकॉप्टर पडलं आणि देशासाठी पहिला शहीद झालेला सुद्धा अशा प्रकारे तेल्याचा राजकिशोर साऊच आहे. तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेली समाजानं या भारतीय समाजासाठी इतकं महान योगदान केलेलं आहे की याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटायला पाहिजे. आणि आपलेच एक कवी, राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्ता यांनी असं म्हटलेले की वो मनुष्य नहीं नर पशु है जिसमें निज जाती का अभिमान नाही. ज्याला जातीचा अभिमान नसतो त्याला माणूस न म्हणता माणसाच्या रूपातलं जनावर म्हणा असं ते जर म्हणतात. आणि म्हणून मला असं सांगायचं की या दिव्य इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत आणि हा दिव्य इतिहास हा गौरवाने आपण त्या ठिकाणी जर मिळवला तर पुण्यात येणाऱ्यांना जो भविष्यकाळ येणार आहे हा भविष्यकाळ त्या ठिकाणी रम्य असणार आहे. जय संताजी, जय तेली, जय महाराष्ट्र, जय हिंद. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश भाऊसाहेब सैंद्रकर. गेली 20 वर्षे प्रॅक्टिस करत आहे मेडिकल. सामाजिक कार्य ही माझी आवड, त्याप्रमाणे मी सामाजिक कार्य करता करता वैद्यकीय शिबिरे आणि इतर क्षेत्रातही काम करत आलेलो आहे. त्याचप्रमाणे सुदुंबरे संस्थांची मागच्या 3 वर्षापूर्वी संबंध आला. त्यावेळेस सुदुंबरे मंदिराची जी परिसर होता तो फार व्यवस्थित नव्हता. मनात असं आलं की त्या मंदिराचं आणि त्या परिसराचे सुशोभीकरण करायचं. त्या दृष्टीने रंगकामाचं कार्य हाती घेऊन ते पूर्ण केलं आणि त्याचप्रमाणे ते पूर्ण झाल्यानंतर बाकीच्याही सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन वारंवार समाजाच्या हिताच्या दृष्टीने कार्य करत आम्ही पुढे निघालो. मनात असा विचार आला की आपल्या सुदुंबरे संस्थांची बरीच सुदुंबरे संस्थान आणि त्याची बरेच संताजी महाराज यांच्या बऱ्याचशा लोकांना काही माहिती नाही. तर ह्या दृष्टीने मी ह्या 3 वर्षात सुदुंबरे संस्थांची माहिती मिळवत गेलो, संताजी महाराजांची माहिती मिळवत गेलो. त्यांनी लिहिलेले जे पोथ्या आहेत त्याची माहिती घेतली. त्यांचे ते मूळचे कुठले, ते राहणार कुठले, त्यांचं आजोळ कुठलं याची माहिती घेतली आणि त्याप्रमाणे असा विचार केला की आपण हे कुठेतरी सगळ्यांना समाजापुढे आणावं. आणि त्या दृष्टीने मी माझ्या मनात एक संकल्पना आली की चित्रीकरण करावं या सगळ्या गोष्टीचं आणि हे समाजापुढे मांडावं. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांचं संताजी महाराजांनी ओव्या जतन केल्या त्याप्रमाणे संताजी महाराजांचं सुद्धा चरित्र किंवा त्यांची जी काय आहे माहिती ती जतन केली पाहिजे. संताजी महाराजांचा हा ठेवा, ऐतिहासिक ठेवा सर्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा हीच संताजी महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना. धन्यवाद.